सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपविण्याच्या तयारीचे विधेयक मंजूर। जाणून घ्या सविस्तर माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपविण्यासाठी एक त्या दृष्टीने तयारीचं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यामध्ये आपण एक सुरुवात बघणार आहोत की कशा पद्धतीने भविष्यात पेन्शन संपविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। बघूया की पेन्शन संपविण्याची अशी कोणती तयारी विधेयकाद्वारे केली जात आहे। तर केंद्र सरकारकडून नुकतेच एक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलेले आहे। सदर विधेयकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर विपरीत परिणाम होऊ शकतो। नेमके विधेयक काय आहे, होणारे परिणाम याबाबत सविस्तर माहिती आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। वित्त विधेयक 2025 लोकसभेत दिनांक 24 मार्च 2025 रोजी वित्त विधेयक सादर करण्यात आले। सदर विधेयकास दिनांक 25 मार्च 2025 रोजी लोकसभेत मंजुरी मिळालेली आहे। पेन्शनधारकांच्या अधिकारास खात्री। संविधानानुसार पेन्शन प्राप्ती हा पेन्शनधारकांचा अधिकार आहे, परंतु सदर विधेयकानुसार पेन्शन देण्याच्या अधिकारास सरकारने आपल्या सक्षम करण्याचा प्रयत्न या विधेयकामध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजेच सरकारच्या तिजोरीवरील भारांकानुसार पेन्शन रकमेचे वितरण केले जाईल। ज्यावेळी सरकारच्या तिजोरीवर आर्थिक संकट ओढावेल अशा प्रसंगी पेन्शनधारक आपल्या पेन्शन प्राप्तीकरिता न्यायालयामध्ये धाव घेऊ शकत नाही, म्हणजेच त्याच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणला जात आहे। तसेच सदर सुधारित वित्त विधेयक 2025 नुसार सरकारच्या आर्थिक संकटकालीन स्थितीत DA, DR सारख्या आर्थिक लाभ द्यावे किंवा नाही याचेही अधिकार हे सरकारचेच असेल। त्याकरिता पेन्शनधारक अधिकार म्हणून सदर आर्थिक लाभ प्राप्त करू शकणार नाही। सदर वित्त विधेयक 2025 अंमलात आणून यामध्ये पेन्शनधारकांच्या नैतिक पेन्शन प्राप्तीवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेले आहे। तर एकंदरीत वित्त विधेयक 2025 जो 25 मार्च 2025 ला सँक्शन झालेला आहे, तर या वित्त विधेयकानुसार कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर सुद्धा गदा येण्याची चिन्हे दिसून आलेली आहेत। कारण याच्यामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये सरकारकडे तो अधिकार असणार आहे की त्यांनी पेन्शन द्यावी अथवा न द्यावी। एकंदरीत हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी आशा करतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।